आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। महाविकास आघाडीतील सांगली लोकसभा जागेच्या निर्णयावर आज सांगलीत काँग्रेस नेत्यांची बैठक। विश्वजित कदम, विशाल पाटील, आमदार विक्रम सावंत बैठकीला उपस्थित राहणार। काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्व कमकुवत, केवळ 17 जागा। काँग्रेस पक्षाची राज्यात केविलवाणी स्थिती। जागा वाटपावरून अशोक चव्हाणांचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा। पाहिल्या तर काँग्रेसला फक्त 17 जागा, एवढी कमी केविलवाणी परिस्थिती काँग्रेसची कधी झाली नव्हती। काँग्रेसची वळवळ फक्त 17 जागेवर होते आहे। याचा अर्थच असा आहे की नेतृत्व महाराष्ट्रात किती कमकुवत आहे हे स्पष्ट होतं। महाविकास आघाडीचं इंजिन दिशाहीन, योग्य दिशा नसल्याने महाविकास आघाडीची गाडी पुढे जात नाही। देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर निशाणा। तयार झाली आहे, इथे कोणी डब्बे नाही आहे, त्यांची गाडी जागेवरनं हालतच नाही, हालत नाही, डुलत नाही। अशा प्रकारची इंजिन ही या ठिकाणी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने तयार केली आहे। शरद पवार गटाची यादी आज जाहीर होण्याची शक्यता। साताऱ्यातून श्रीनिवास पाटलांकडे विनवणीचे प्रयत्न होण्याची शक्यता। पाटील नाही बोलल्यास शशिकांत शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याची शक्यता। काँग्रेसचे दयानंद चोरगे अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम। भिवंडीची जागा शरद पवार गटाला गेल्यानं काँग्रेस कार्यकर्ते नाराज। उद्योगमंत्री उदय सामंत आज वाशिम दौऱ्यावर। खासदार भावना गवळींची भेट घेऊन मनोधरणी करणार। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यानं भावना गवळी नाराज। 12 एप्रिल रोजी पालघरमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। बोईसर तारापूर रस्त्यावरील आंबटगोड मैदानावर जाहीर सभा होणार। रश्मी बर्वे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्र याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानं लोकसभेची उमेदवारी गेली। जिल्हा परिषद सदस्यत्वही रद्द। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आज खडकवासल्याच्या दौऱ्यावर। सुप्रिया सुळे नवले पूल परिसरात पाहणी करणार, तसंच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही घेणार। तर सुनेत्रा पवार खडकवासल्यातील चिखलेवाडीतल्या ग्रामस्थांशी संवाद साधणार।